नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही पाहिलेल्या स्क्रीनवरती जे मशीन काढण्याचं यंत्र होतं हार्वेस्टर, त्याने आपण आता पाहिलंय की सोयाबीन काढणं चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आपल्याला लेबरद्वारे सोयाबीन काढणे योग्य राहील की हार्वेस्टर मशीनद्वारे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी शेतीविषयी नवनवीन माहिती येत राहील. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, पहिली शेतकऱ्याची पद्धत आणि आताच्या शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये भरपूर फरक झालेला आहे. आता शेतकरी आधुनिक पद्धतीने शेतीकडे वळाला आहे. याचं कारण एक आहे, मुख्य म्हणजे तो आहे लेबर. म्हणजे आपल्याला शेतीमध्ये काम करण्यासाठी आपलं मंजूर मिळत नाही टायमोटायमी. या एका मुख्य कारणामुळे शेतकऱ्याला आधुनिक पद्धतीकडे वळावं लागलं. तर शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेऊ आता मशीनद्वारे सोयाबीन काढण्याचा एकरीचा खर्च आणि आपल्याला लेबरद्वारे येणारा एक एकरला सोयाबीन काढण्यासाठी खर्च. तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्वप्रथम आता लेबरचा खर्च जाणून घेऊ एक एकरचा. आता शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी सोयाबीनचं काढणीचा रेट हा एकरचा 4,000 ते 4,500 रुपयाच्या आसपास चालू आहे. आता हा झाला 4,500 रुपये लेबरचा एक एकरचा काढणीचा खर्च. त्यामध्ये आपल्याला मळयंत्राला जाते कमीत कमी एक एकरला 2,000 रुपयाचं सोयाबीन, म्हणजे जे झालं 6,500 रुपये एक एकरचा आसपास खर्च झाला. आणि त्यासाठी आपल्याला ताडपत्री वगैरे लागणारा म्हणजे तो 1,500 रुपये, म्हणजे 7 आणि 1 8,000 रुपयाचा आपल्याला एक एकरला सोयाबीन काढण्यासाठी असा खर्च येतोय. आणि आपण आता मशीनद्वारे सोयाबीन काढण्यासाठी आपल्याला एक खर्च जाणून घेऊया. आता हे मशीनद्वारे सोयाबीन काढायला आपल्याला एक एकरला खर्च आहे 2,500 रुपये ते 3,000 रुपयाच्या दरम्यान एक एकरचा खर्च. तर शेतकरी मित्रांनो, हा मशीनचा खर्च झाला. परंतु मशीनना सोयाबीन काढताना काय आपलं नुकसान होतं का? हो, थोडंफार तर नुकसान 100% होणारच. कारण 30-35 किलोचं हे नुकसान आपल्याला एक एकरला सोयाबीनचं पत्करावं लागणार आहे. आणि आपल्याला हार्वेस्टरद्वारे सोयाबीन काढण्यासाठी आपली जमीन कोरड असणं गरजेचं आहे. कारण त्याचं वजन खूप असल्यामुळे त्यामध्ये टायर रुततात आणि टायर रुतल्यानंतर आता आपल्याला लगेच रब्बीची पेरणी करणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो. जेणेकरून आपल्याला ते रब्बीचं पीक नुकसान होऊ नये, त्या दृष्टिकोनाने आपण सोयाबीन काढण्याचं नियोजन केलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, कमेंटद्वारे नक्की कळवा की आपण ही सोयाबीन हार्वेस्टरद्वारे काढणं गरजेचं आहे की आपल्याला मंजुराने सोयाबीन काढायला परवडेल. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला अनुभव कमेंटद्वारे नक्की कळवा. तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रमाणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लेबरद्वारे आणि हार्वेस्टरद्वारे सोयाबीन काढण्याची माहिती दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील. व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, राम राम. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.